ओके. आजपासून आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट करतोय, जे की खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. हम्म. त्यासाठी मी काय बेसिक सेटअप सांगितलं होतं सगळ्यांना. आय होप सगळ्यांनी केला असेल. तर तो आपण दोन वेनी करू शकतो. ज्याच्याकडे नेट कनेक्शन नसतं प्रॉपर, त्यांनी व्ही एस कोड किंवा सबलाईम टेक्स्ट जे पण आपले आय डी आहे ते यूज करू शकता. ओके. आणि ज्यांना ऑनलाईन पण करायचं असेल, जस्ट एक टूल आहे जे की कंपनीज प्रेफर करता. त्यासाठी तुम्ही पण आपण यावरती 10-12 प्रॉब्लेम आपण यावरती घेऊ आणि बाकीचं आपल्या व्ही एस कोडवरतीच घेणार आहे आपण. ओके. पण शिकून घ्यायच्या या गोष्टी. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करू. तर मी माझी प्रोफाईल क्रिएट केली. आज एक सेकंड लेक्चर आहे आपलं, बरोबर. मग सेकंड लेक्चरसाठी आपण एक न्यू तयार करून घेऊ 02. ओके. एक ॲपल काय केलं आपण क्रिएट करून घेतलं. एक मिनिट टाइम घेतोय तो. ओके. आणि हाच कोड आहे ना, आपण एक व्ही एस कोडमध्ये पण करून दाखवतो मी तुम्हाला. जस्ट एक बेसिक सेटअप तर झाला आपला आज. डिफॉल्टमध्ये एक फाईल भेटली आपल्याला index.js. आता आपल्याला बघायचं आहे की लास्ट लेक्चरला मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण जेव्हा कन्सोल डॉट लॉग करतो, राईट, त्यात काही मेसेज पास करतो मी सिम्पल वेलकम टू जावास्क्रिप्ट. ओके. आणि लास्टला ऑलवेज सेमीकोलन द्यायचं. जर मेसेज असेल तर काय करायचं, इथं प्रिंट करताना डबल कोट किंवा सिंगल कोट यूज करायचा. ओके. आणि जस्ट मी काय म्हणतो रन करतो. तर इथं मी काय घेतलं, माझं आउटपुट आलं. ओके. वेलकम टू जेस. आता याचे काय टाईप्स आहे. ओके. सगळ्यात जास्त 99% कन्सोल डॉट लॉग आपण यूज करतो. आता जसं कन्सोल डॉट लॉग आहे ना, त्याच पद्धतीने फर्स्ट आपण जास्त यूज करतो लॉग. ओके. सेकंड आहे त्यामध्ये इन्फो, त्यानंतर वॉर्निंग, त्यानंतर तुम्हाला जर काही टेबल प्रिंट करायचं तर टेबल प्रिंट करू शकतो, आणि एरर. ओके. आता जसं मी कन्सोल घेतलंय ना, कन्सोल हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हे जे लॉग दिसतंय ना, हे एक फंक्शन आहे. आणि त्या फंक्शनच्या इनसाइड आपण काय एक पॅरामीटर पास करतोय. ओके. आता फंक्शन, पॅरामीटर, ऑब्जेक्ट डोक्यावरून जाईल ज्यासाठी या गोष्टी न्यू असतील ते. ओके. सिम्पली इग्नोर करा. हे पुढे तुम्हाला लक्षात येईल जेव्हा मी तुम्हाला फंक्शन ऑब्जेक्ट काय असते शिकवेल ना, तेव्हा या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. पण याचं बेसिक आपल्याला माहित पाहिजे. ओके. आता मला जर काही इन्फो पास करायची, मी काय करू, कन्सोल डॉट लॉग, सॉरी कन्सोल नॉट लॉग इन्फो, आणि आता आपण काहीतरी इन्फो मेसेज किंवा इन्फो मेसेज म्हणून आपण पास करू. ओके. सिमिलरली आपल्याला बाकीचे पण मी ॲज इट इज प्रिंट करून घेतो. आता याचा एक फायदा असा आहे, जर तुम्हाला काही वॉर्निंग प्रिंट करायची तेव्हा तुम्ही काय करणार, कन्सोल डॉट वन, बरोबर. तुम्हाला काही टेबल ऑब्जेक्ट किंवा जेसन फॉर्मॅटमध्ये तुम्ही डेटा स्टोअर केलाय, ओके, तो प्रिंट करायचा आहे टेबल फॉर्मॅटमध्ये, तर तुम्ही कन्सोल डॉट टेबल सॉरी कन्सोल डॉट टेबल करू शकता. ओके. काही एरर प्रिंट करायचं आहे त्या केसमध्ये तुम्ही कन्सोल डॉट एरर यूज करू शकता. ओके. वर इथे पण आपण चेंज करून वर मेसेज, आणि जास्त फास्ट वाटलं तर लगेच सांगा, आपण चेंज थोडं स्लो घेत चालू किंवा ती कन्सेप्ट रिवाज करत चालू. सिम्पली फाईल काय करतो मी रन करतो. ओके.
आता इथं तर सगळे मॅसेज सेम दिसत आहे, पण एक मिनिट आपण याला इन्स्पेक्ट करून बघू. ब्राउझरच्या कन्सोलला पण तो डेटा दिसतोय का? नाही, रिप्लेटचा डेटा इथे शो होत नाही. त्यासाठी आपल्याला VS कोड मध्येच की करावं लागेल. ओके, हा डेटा यांच्या सर्व्हरला रन होतोय. पण ही एक टास्क तुम्ही घरी करून बघायची, काय की जेव्हा तुम्ही कन्सोल डॉट एरर करताना आणि तो VS कोड मध्ये मी दाखवतो कोड कसा करता तुम्ही, तर तो मेसेज जो आहे ना तो रेड कलर मध्ये प्रिंट होतो. ओके, वॉर्निंगचा इन्फोचा तर सेमच होतो. ओके, जस्ट एक वॉर्निंगसाठी ना तिथे काहीतरी आपण काय म्हणतो त्याला, एक बुलेट्स वगैरे येईल तिथे, प्लस काही येलो कलरमध्ये काहीतरी मेन्शन करतील की ही वॉर्निंग आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू सिम्पल मेसेज त्याला काहीतरी डिफरन्शिएट हायलाईट करण्यासाठी एक गोष्ट येईल. ओके, हे तुम्हाला ट्राय करायचं आहे. ही झाली तुमची एक असाइनमेंट. ओके, सिम्पल आहे. जस्ट इकडून कोड घ्या, मी याची लिंक पण देत जाईल. लिंक शेअर करणं खूप सोपं आहे. हे 3 डॉट्स दिसतात, यावरती क्लिक करायचं. कॉपी लिंक म्हटलं तुम्ही इझिली ग्रुपवरती तुमची असाइनमेंट सबमिट करू शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या फाईलचा कोड शेअर करणं गरजेचं नाही. ओके, ती लिंक शेअर केली तरी मला तुमचा डेटा भेटून जाईल. ओके, आता हा झाला फॉर्मॅट. यामध्ये जर आपल्याला टेबल प्रिंट करायचं असेल तर आपण काय करू, सिम्पली लेट स्टुडंटची इन्फॉर्मेशन घेऊ. त्यात काय डेटा घेऊ. आता हा डेटा ऑब्जेक्ट प्लस जेसन याच्यामध्ये आपण स्टोअर करतोय. नेम घेतलं मे बी अमन. ओके, मल्टिपल डेटा घ्यायचा आहे त्यामुळे कोमा घेतला मी. ओके, त्यानंतर त्या पर्सनचं एज 22 समथिंग. ठीक आहे, आपण दोनच गोष्टी घेऊ आता तात्पुरत्या. ओके, आणि त्यानंतर मला जर टेबल फॉर्मॅटमध्ये प्रिंट करायचं तर मी काय करेल, कन्सोल डॉट लॉग सॉरी कन्सोल डॉट टेबल. आणि यामध्ये मला काय पास करणार मी सांगा बरं. मला काय प्रिंट करायचं आहे, स्टुडंट. ओके, जर मला मेसेज वॉर्निंग इन्फो जर प्रिंट करायचे असेल तर मी काय करतो, डबल कोट ऑर एल्स सिंगल कोट यूज करतो. राईट, आता काय, हा स्टुडंट नावाचा एक व्हेरिएबल आहे. ओके, मी ॲज इट इज तो काय करेल इथे टाकेल आणि रन. ओके, तो जो डेटा आहे तुम्हाला एक टेबल फॉर्मॅटमध्ये प्रिंट झाला. इथपर्यंत क्लिअर. या गोष्टी खूप पुढच्या आहे, पण याचं एक बेसिकसाठी तुम्हाला लागेल. ओके, याचा थोडा जर बेस पक्का असला तर पुढे आपल्याला फायदा होईल या गोष्टींचा. अँड आपण वन मोर थिंग एक करू, वेस कोड ओपन करून घेऊ. ओके, आता आपल्याला बघायचं आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन. मग मी इथं काय करतो, एक फाईल क्रिएट करतो, व्हेरिएबल्स डॉट JS नावाची. ओके, या साईडला एक ऑप्शन आहे व्हेरिएबल्स डॉट JS नावाची, काय केली, एक फाईल क्रिएट केली. आता यात व्हेरिएबल काय कन्सेप्ट असते ती आपल्याला बघायची. सगळे कम्प्युटर CS बॅकग्राऊंडचे, ओके, कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडचे सगळे व्हेरिएबल या बारीक बारीक गोष्टी तुमच्या झालेल्या असतील. असं कोणी की त्याला व्हेरिएबल कन्सेप्ट नाही माहीत. काय असतं व्हेरिएबल सर, विचारू शकता, काय प्रॉब्लेम नाही. चॅट बॉक्समध्ये सांगा मला जर नसेल माहीत कोणाला तर. तर आता जेव्हा जावास्क्रिप्टमध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, आता सिम्पल व्हेरिएबल जर सांगायचं झालं तर मला काय करायचं आहे, मी इथं सिम्पल कन्सोल डॉट लॉग, काही मला ॲडिशन प्रिंट करायची, कन्सोल डॉट लॉग. ओके, मला 2 नंबरची ॲडिशन प्रिंट करायची. राईट, मी इथं घेतलं 10 + 20. ओके, बाकीचा डेटा इरेज करून घेऊ. त्यानंतर मी म्हणतो रन. सॉरी एक मिनिट, आपलं कन्सोल डेटा कुठे प्रिंट झालायचा, सॉरी, हा डेटा इथं प्रिंट होणार. यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की
ही एक न्यू फाईल आहे जी याची बेस फाईल असते index.js. ती या रन बटनवरनं एक्झिक्यूट होईल. पण index.js पेक्षा जर दुसऱ्या फाईल आपण क्रिएट करतोय ते आपल्याला त्याच्या ज्या शेलच्या कमांड्स आहे त्या कमांड थ्रू रन करावं लागतील. ओके, त्यासाठी फर्स्ट तुम्हाला इथे राईट करायचं नोड. ओके, NODE नोड, आणि त्यानंतर तुमच्या फाईलचं नाव .js आणि सिम्पली एंटर करायचं. त्यानंतर तुमचं आउटपुट इथे डिस्प्ले झालंय 30. ओके, तेच जर मला डिवाइड करायचंय, सॉरी सबस्ट्रॅक्ट करायचंय, तर मी सिम्पली त्याला सबस्ट्रॅक्ट करेल. ओके, -10 माझं आउटपुट आलं. पण आता सपोज ह्याच गोष्टीला मी ह्या पद्धतीने जर करायचं असलं तर दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले. ओके, सपोज दोन फोल्डर, आता काही इमेजेस आहे माझ्याकडे. ओके, तर त्या दोन इमेजेस मला काय करायचे आहे, सेपरेट सेपरेट ठिकाणी प्लेस करायचे आहे, दोघांचा ॲड्रेस चेंज होणार आहे. ओके, आता मी काय करेल, सिम्पल फोल्डर ए, फोल्डर 1, किंवा सिम्पल याने घेऊ आपण ए इज इक्वल टू 10, हा इथे एक्झाम्पल कंटिन्यू करू, आणि सेकंड व्हेरिएबल डिक्लेअर केला बी इज इक्वल टू 20. ओके, आता मला इथे डायरेक्टली नंबर पास करायची गरज नाही, कारण माझ्याकडे दोन व्हेरिएबल झाले. ओके, फर्स्ट वन ए, सेकंड म्हणजे बी. ओके, आपल्या सिस्टीमच्या आपली जी जावास्क्रिप्ट रन होते ना, त्याला जावास्क्रिप्ट इंजिन लागते. आता आपलं जे क्रोम यूज करतो त्यासाठी V8 जावास्क्रिप्ट V8 नावाचं एक इंजिन आहे, ते आपण यूज करतोय. बरोबर, तर मेमरीमध्ये, ओके, ब्राउझरच्या मेमरीमध्ये दोन स्पेस अलोकेट झाले. ओके, फर्स्ट ए आणि सेकंड बी. आता ती मेमरी अलोकेशन कशी होती, ती खूप मोठी प्रोसेस आहे, तिकडे आपल्याला जायचं नाही, सगळं कन्फ्यूज होऊन जाणार. ओके, सिंपल काय की आपल्या ब्राउझरमध्ये किंवा तुमची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये आपण दोन स्पेस हे केल्या, दोन फोल्डर क्रिएट केले. फर्स्ट म्हणजे ए, दुसरा बी. फर्स्ट फोल्डरमध्ये 10 स्टोअर केलं, सेकंड फोल्डरमध्ये 20 स्टोअर केलं. ओके, आता जर मला या दोघांचे ॲडिशन करायचे असेल ना, मला 10 + 20 करायची गरज नाही, मी सिंपल ए प्लस बी करेल. ओके, आणि माझी जी कमांड आहे तिला मी काय करेल, सिंपली रन करू शकतो. नोड प्लस आपल्या फाईलचं नाव. ओके, 30. बरोबर, आता याच्यात पण यांचे काही नियम आहे, पण ते नियमकडे जायच्या आधी मी इथे काय काय राईट केलंय ते बघा. हा जो लेट आहे, ओके, हा जो लेट आहे तो एक कीवर्ड आहे. ओके, त्यानंतर जो ए घेतलाय किंवा जो माझा बी आहे, A, B, तो काय माझा व्हेरिएबलचं नेम. ओके, त्यानंतर जे इज इक्वल टू घेतलंय ते असाइनमेंट ऑपरेटर आहे. ओके, त्यानंतर जे 10 घेतलंय मी, ओके, जे 10 दिसतंय त्या लाईनमध्ये, ते 10 म्हणजे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे. ओके, आणि लास्टला जे सेमीकोलन दिसतंय ते लाईन टर्मिनेट करण्यासाठी आपण यूज केलंय. ओके, ही लाईनचं पूर्ण मिनिंग लक्षात आलं? स्टील कोणाला काय डाऊट्स आहे असेल तर विचार. ओके, तर हे काय झालं, एक प्रकारचं व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता यापूर्वी ES5, आपण आता ES6च्या याच्यानुसार जावास्क्रिप्ट शिकतोय, राईट. आपण काय बघतोय, ES6च्या याच्यानुसार जावास्क्रिप्ट बघतोय. पण याआधी जे याचं अर्लियर व्हर्जन होतं ES5, यामध्ये व्हेरिएबल डिक्लेअर कसा व्हायचा, इथे आपण यूज करायचो व्हॅर प्लस व्हेरिएबल नेम इज इक्वल टू प्लस त्याची व्हॅल्यू. ओके, पण ES6 मध्ये कसं होतं, तुम्हाला लेट कीवर्ड यूज करायचा आहे, लेट, राईट, प्लस तुमच्या व्हेरिएबलचं नेम आणि प्लस त्याची काय असेल ती व्हॅल्यू. ओके, जो लेटेस्ट आहे त्याला फॉलो करतोय, मग व्हॅर यूज करायचा नाही. ओके, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, तो डिफरन्स मी तुम्हाला एखाद्या फ्युचर लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेल.
ओके. तर व्हेरिएबल डिक्लेअर करताना आपल्याकडे आता कोणता वर्ड यूज करायचा? लेट नावाचा. इथपर्यंत क्लिअर? आणि इथे पण मी काय करतो, एक कमेंट देतो प्लस ही फाईल तुम्हाला लिंक शेअर करून देईल मी. ओके. हे झालं व्हेरिएबल डिक्लेरेशनचा एक पार्ट. आतापर्यंत आपण दोन गोष्टी बघितल्या. ओके. मेसेजेस किती टाईपचे कसे प्रिंट करू शकतो, राईट. त्यानंतर व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचा, त्यात व्हॅल्यू कशी स्टोअर करायची. बरोबर का? इथपर्यंत क्लिअर? लेट कीवर्ड घ्यायचा, असाइनमेंट ऑपरेटर प्लस त्यामध्ये ज्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला काय करायची, स्टोअर करायची. काय डाऊट्स? नाही. ओके. आता याचे काय रूल्स आहे? ओके. व्हेरिएबल डिक्लेअर करायचे काही रूल्स आहे की आता त्यासाठी मी एक न्यू फाईल क्रिएट करतो. जेएस रूल्स नावाची एक फाईल क्रिएट करतो. सगळ्यांसाठी स्क्रीन फ्रीज झाली. एक मिनटं, मी काय करतो, रिजॉईन करतो. आता आहे विजिबल? आता दिसते? येस सर. ओके. सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले? मी काय शिकवतो ते पण दिसलं नाही का म्हणजे? नाही सर, परत एकदा सांगा. ओके, परत सांगतोय. ओके. आपण व्हेरिएबल मग आधीच सांगायचं ना की सर स्क्रीन फ्रीज झाली. ओके. सर तुम्हाला आवाजच नव्हता जात त्याचा. अच्छा, मग चॅट बॉक्समध्ये टाकायचं. आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन बघतोय, बरोबर. आता व्हेरिएबल डिक्लेरेशन मी आधी सिंपल परत रिपीट करतो पूर्ण कन्सेप्ट. याला काय करतो, सिंपली कमेंट देतो. आता कमेंट जर दिली तर हा पार्ट एक्झिक्यूट होणार नाही. ओके. आता मी काय करतो, इथे कन्सोल डॉट लॉग करतो आणि मला काय करायचं, दोन नंबर आहे त्यांची ॲडिशन प्रिंट करायची आहे. मग 10+20 मी घेतलं, राईट. आणि फाईल काय केली, रन केली. तर 10+20 किती आली, 30. ओके. हेच जर मला व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचे, आतापर्यंत आपल्याला व्हेरिएबल काय कन्सेप्ट माहीत नाही. ओके. जर व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून ते दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू जर प्रिंट करायची आपल्याला, तर ते आपण कसं करणार? सिंपल काय करायचं, हा पार्ट आता मी रिमूव्ह करतो आणि याला अनकमेंट करतो. ओके. तर मी काय केलं, लेट ए इज इक्वल टू 10. ओके. लेट हा कीवर्ड आहे, ए हा तर व्हेरिएबल नेम आहे, इज इक्वल टू ए असाइनमेंट ऑपरेटर आहे, आणि 10 ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे. ओके. 10 ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे आणि लास्टला सेमिकोलन आहे, जे की कोडची लाईन टर्मिनेट करण्याचं काम करत आहे. सेम फॉर नेक्स्ट लाईन. ओके. ज्यात की बी नावाचा व्हेरिएबल घेतलाय आपण आणि त्यात 20 व्हॅल्यू स्टोअर केली. आता मी इथे खाली येऊन काय करेल, कन्सोल डॉट लॉग, मला इथे नंबर घ्यायची गरज आहे का, नाही. दोन व्हॅल्यू आता आपण दोन डिफरंट व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलंय, ए अँड बी. सिंपल याला काय करेल, मी इथे येऊन प्रिंट करेल ए प्लस बी. ओके. तर बाकीच डेटा मी काय करतो, क्लिअर करतो. क्लिअर नावाची त्यासाठी एक कमांड आहे, ती आपण ॲड केली. बाकीची शेल जी आहे आपली कमन प्रोमोट, ते सगळं हे होऊन गेलं. जस्ट मला आता ही फाईल रन करायची. तर आपल्याकडे काय, नोड प्लस फाईल नेम. ओके. तर आता आपलं आउटपुट आलं 30. इथपर्यंत क्लिअर? चॅट बॉक्समध्ये जस्ट मेन्शन करा मला क्लिअर झालं की इथपर्यंत. आवाज येत नाही का माझा?
ओके. ओके. आता त्यामध्ये ही काय लाईन राईट केली ना मी, त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन मी इथं दिलंय. ओके. लेट हा काय कीवर्ड आहे. ए बी जो दिसतोय तो व्हेरिएबलचं नाव आहे. ओके. त्यानंतर जो इज इक्वल टू दिसतोय ते एक ऑपरेटर आहे असं व्हॅल्यू असाइन करण्यासाठी. ओके. त्यानंतर 10 जे दिसतंय ती त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू, आणि लास्टला जे सेमीकोलन दिसतंय ते ती लाईन टर्मिनेट करण्यासाठी. आता इथे परत एक गोष्ट सांगितली होती मी, की आपण लेट नावाचा कीवर्ड यूज केलाय. तर आपण जे ES5 ECMA 5 जे ECMA 5 ची जी स्क्रिप्ट बघत होतो, ओके, या आधीचं प्रिव्हियस व्हर्जन, तर त्यामध्ये आपण व्हॅर कीवर्ड यूज करायचो, व्हॅर. ओके. दोघांमध्ये काही जास्त डिफरन्स नाही, पण एक अपडेशन आलंय त्यामुळे आपण आता लेट नावाचा कीवर्ड यूज करतो. ओके. तर सगळ्यांनी तोच यूज करायचा, कारण आपण जो कोड करू तो कोड लेटेस्ट पाहिजे आणि जास्त दिवस चालणारा कोड पाहिजे तो. त्यामुळे जे अपडेट आले, जी न्यू टेक्नॉलॉजी, ओके, तिचे काही चेंजेस आहे, न्यू सिंटॅक्स आहे, तेच आपण यूज करायचे. मग आपण काय काय यूज करणार, लेट. आणि दोघांचा काय डिफरन्स आहे मी एखाद्या लेक्चरला तो एक्सप्लेन करेल, ती थोडी मोठी गोष्ट आहे. ओके. किंवा तुम्ही R&D करा, व्हॅर आणि लेटमध्ये काय डिफरन्स आहे. नाही समजलं मला सांगा, मी तो पार्ट तुमचा कव्हर करेल. इथपर्यंत क्लिअर. आता यासाठीचे काही रूल्स आहे. आता रूल्स कशाचे, व्हेरिएबल डिक्लेअर कसा करायचा, हा सिंपल तर मी केला, ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20. ओके. आता जर यात हजारो लाईन असला किंवा 500 ते 600 लाईनचा कोड आहे, ओके, मी काय केलं, इथे कोड केला आणि कंपनी सोडून दिली. बरोबर नाही, मी कोड केला, कंपनी सोडून दिली, न्यू डेव्हलपर आला, सपोज सिद्धेश सर आले आपल्याकडे डेव्हलपर. सिद्धेश सरांनी काय केलं, कोड एकदा चेक केला, त्यांना कळणारच नाही अरे हे ए काय आणि बी काय. इथं 3 लाईनचा कोड आहे, इझिली कोणाला पण अंडरस्टँड होईल. काय केलंय, 2 व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर केली आणि ती प्रिंट केली. पण तेच जर 500 ते 600 लाईन आहे, थोडंफार टाइम कन्झ्युम होणार आहे त्यांचा. यात काय होईल, त्यांचा टाइम जाईल पूर्ण कोड समजून घ्यायला कशासाठी काय व्हेरिएबल आहे. तेच जर आपण व्हेरिएबल एक चांगल्या पद्धतीने डिक्लेअर केले, मिनिंगफुल नावाने डिक्लेअर केले, ओके, तर समोरच्याला समजताना ते इझिली आणि पटकन समजतील, त्याचा पण वेळ वाचेल. ओके. आणि आपल्या IT इंडस्ट्रीमध्ये असं आहे की आपण केलेला कोड आपण सोडून बाकीच्यांना सगळ्यांना समजलाच पाहिजे, आपल्याला पण तो समजला पाहिजे. ओके. तर फॉर्मॅट आहे, काही स्टँडर्ड्स ते आपल्याला पण कीप करायचे, राईट. मग व्हेरिएबल डिक्लेरेशनचे काही रूल्स आहे. व्हेरिएबल एक सिंपल रूल फॉलो करायचा फर्स्ट तर. ओके. जो पण व्हेरिएबलचं नाव तुम्ही देणार ना, ते एक मिनिंगफुल पाहिजे. असे ए बी असे नावं चालत नाही. तुम्ही जर एखाद्या चांगल्या कंपनीत लागले, तिथे तुम्ही जर असे नावं दिले, तुमचा मॅनेजर तुम्हाला सांगेल की भाऊ तू रट्टा मारून आलेला प्रोग्रामर आहे, तू नाही चालायचं आम्हाला. ओके. एक आता इथं काय करू शकतो आपण, मग मिनिंगफुल कसं देऊ शकतो, तुम्ही सिम्पली म्हणू शकता num1. ओके. सेकंड तुम्ही म्हणू शकता num2. एक मिनिंग आला त्याला, हा फर्स्ट नंबर आहे, हा सेकंड नंबर आहे. मग तुम्हाला इथं काय करावं लागलं, आता ए ला रिप्लेस करायचं num1 नी आणि बी ला रिप्लेस करायचं num2 नी. ओके. एक न्यू फाईल क्रिएट करू आपण त्यासाठी, जेस रूल्स नावाची. ओके. ही आपली फाईल आहे. बाकीचा डेटा काय करू आपण इथनं क्लिअर केला आणि फाईलला रन करून घेऊ. नोड अच्छा, जोपर्यंत यात डेटा नाही तोपर्यंत तो प्रिंट नाही करत वाटतं. व्हॉट आपण
एक मिनिट काहीतरी इश्यू झाला याला. कमांड घेत नाही तो आपली. रिफ्रेश करून बघू आपण त्याला. डिफॉल्ट जी फाईल आहे index.js ती रन झाली फर्स्ट. काहीतरी टेक्निकल ग्लिच असेल, प्लस आपल्या फाईलचं नाव. ओके, सध्या त्यात काही डेटा नाही म्हणून काहीच प्रिंट नाही झालं. तर आपल्याला याचे रूल्स बघायचे आता. याला सिम्पली काय करू आपण, कमेंट ॲड करून त्याचा फर्स्ट रूल आहे. ओके, काय 5 ते 6 रूल आहे. त्याचे खूप डीपमध्ये पण रूल आहे, पण ते 5 ते 6 जो रूल आपण ॲड केले तर बाकीचे रूल बघायची गरज नाही. ओके, फर्स्ट रूल आहे की तुम्ही जो व्हेरिएबल डिक्लेअर करता त्याची जी लेंथ आहे ती खूप मोठी नसायला हवी. ओके, त्याची लेंथ किती पाहिजे, किती कॅरेक्टरचं व्हेरिएबल पाहिजे, 15 पेक्षा लेस दॅन 50. 15 कॅरेक्टर राईट. ओके, आता तुम्ही म्हणणार सर 15 कॅरेक्टरचा कोण व्हेरिएबल डिक्लेअर करेल, पण करता. ओके, काही काही लोक असतात ते करतात. आता सपोज मी असा व्हेरिएबल डिक्लेअर केला, मला सिंपल काय करायचं आहे, माझ्या जुन्या कंपनीमध्ये जो मॅनेजर होता त्याचं नेम मला इथे ठेवायचं आहे. ओके, त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं आहे. तर मी काय म्हणेल, माय लास्ट कंपनी मॅनेजर नेम इज इक्वल टू समीर. ओके, पण यात अजून आपण टाकू शकतो कंपनी कोणती, काय, कुठला आहे तो, सगळ्या गोष्टी आपण यात जर ॲड केल्या ते काय होईल, चुकीचं होईल. राईट, इथं कळतं तरी का त्या व्हेरिएबलकडे जर आपण बघितलं व्यवस्थित तर कळतंय का, नीट चेक केलं तर त्यात किती कॅरेक्टर आहे. स्टील स्क्रीन फ्रीज झाली का, काय इश्यू येतोय आज. एक मिनिट, आता दिसते. आता विजिबल आहे का, कैलास सर आता दिसते का स्क्रीन. स्टील नो, रिजॉईन करावं लागेल, काहीतरी इश्यूच आहे आज. ओके, समथिंग माझ्या नेटलाच इश्यू आहे आज काही. मी रिजॉईन करतो. दिसते. दिसते का आता स्क्रीन. ओके, तर आपण कुठे होतो, व्हेरिएबल डिक्लेरेशनचा फर्स्ट रूल, जे की आपण व्हेरिएबलचं नाव देऊ ते नाव 15 कॅरेक्टरपेक्षा जास्त नको आहे. ओके, आता जर आपण हे बघितलं, माय लास्ट कंपनी मॅनेजर प्लस नेम, किती वर्ड होता, 1 2 3 4 5, आणि ते व्यवस्थित रिडेबल पण नाही दिसत. ओके,
आणि ते 15 कॅरेक्टर जर नसतील, 15 कॅरेक्टरपेक्षा कमी असेल ते व्हॅलिड आहे. पण ते मॅच होतंय का छानपैकी? नाही. ते लगेच रीडेबल फॉर्मॅटमध्ये येतंय का? नाही. ओके. तर तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करताना कॅमल केस यूज करू शकता. आता एक कॅमल केस काय? कॅमल केस माहिती आहे कोणाला? आता जर एवढं मोठं नाव मला स्टोअर करायचं आहे आणि इझिली लगेच रीड पण करता आलं पाहिजे, तर ह्या फॉर्मॅटमध्ये राईट करायचं. फर्स्ट लेटर तुमचं असणार सगळं स्मॉल. जेव्हा न्यू जो वर्ड स्टार्ट होईल तुमचा, त्याचं फर्स्ट जे कॅरेक्टर आहे ते कॅपिटल ठेवायचं. प्लस आता इथं कंपनी स्टार्ट होते, कंपनीचं फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल. मॅनेजर न्यू वर्ड आहे, तर मॅनेजरचं फर्स्ट वर्ड कॅपिटल, सॉरी कॅरेक्टर कॅपिटल. त्यानंतर नेमचा पण फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल. आता तरी थोडं रिडेबल वाटतंय. माय लास्ट कंपनी मॅनेजर नेम इज. ओके. पण एवढं मोठं व्हेरिएबलचं नाव वापरायचंच नाही. सिम्पल तुम्ही इथे यूज करू शकता मॅनेजर नेम. हा एक करेक्ट फॉर्मॅट झाला. ओके. प्रॉपर कॅमल केस इथं आपण फॉलो करतोय. ओके. व्हेरिएबलचे नाव छोटे छोटे पाहिजे, 15 कॅरेक्टरपेक्षा कमी पाहिजे. इथपर्यंत जायचंच नाही 15 कॅरेक्टरपर्यंत. 7 ते 7 किंवा 8 पर्यंत मॅक्झिमम. ओके. आता त्याचा पण एक क्लॉज असा आहे, तुम्ही जर मोठे मोठे काय याचे नावं घेतले, तर दरवेळेस तुम्हाला ते ॲज इट इज अशी कॉपी करून मग कोडमध्ये यूज करा. ओके. छोटे जर नावं असणार तर तुम्ही इझिली ते टाईप करून घेऊ शकता. आता एवढं मोठं जर मला नाव टाईप करायचं आहे, तर मला काहीतरी 4 ते 5 सेकंद किंवा 6-7 सेकंद लागून जातील. तेच जर मॅनेजर नेम मला टाईप करायचं तर 1 ते 2 सेकंदमध्ये होईल. ओके. तिथं आपला डेव्हलपमेंटचा कोड करण्याचा टाइम पण सेव्ह होतोय. ओके. तर आता 2 नियम बघितले आपण, 2 रूल्स बघितले की जे पण नेम देऊ ते मिनिंगफुल पाहिजे. ओके. आणि 15 कॅरेक्टरपेक्षा कमी पाहिजे. आणि जर मोठं 2 वर्ड एकत्र जॉईन करून जर नेम द्यायचं आहे, तर काय यूज करायचं? कॅमल केस. ओके. आता पुढे काही व्हेरिएबल जो डिक्लेअर करतो, तो कशा पद्धतीने डिक्लेअर करायचा त्याचे काही नियम आहे आपल्याला. आता जावा स्क्रिप्ट जी आहे ती केस सेन्सिटिव्ह आहे. तर HTML काय? HTML केस सेन्सिटिव्ह आहे का माहिती आहे कोणाला? नाहीये केस सेन्सिटिव्ह राईट. HTML. HTML काय? केस सेन्सिटिव्ह नाही. आता ते कसं ते पण सांगतो मी एक्झाम्पल देऊन. तुम्ही HTML चा टॅग कॅपिटलमध्ये पण राईट करू शकता असं. ओके. तोच टॅग तुम्ही स्मॉलमध्ये पण राईट करू शकता. तोच टॅग तुम्ही फर्स्ट H कॅपिटल घेऊन असं पण राईट करू शकता. काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके. म्हणजे काय एरर देणार आहे का तो? नाही. म्हणजे HTML केस सेन्सिटिव्ह नाही. तुम्ही त्याला कॅपिटल स्मॉल त्याचं थोडं मिक्समध्ये पण यूज करू शकता. पण जावास्क्रिप्टचे जे व्हेरिएबल आहे ते केस सेन्सिटिव्ह आहे. तर जे पण तुम्ही व्हेरिएबल नेम यूज करणार, एक तर कॅपिटलमध्येच यूज करा, नाही तर स्मॉलमध्येच यूज करा. तर डेव्हलपर स्टँडर्डनुसार स्मॉल केस यूज करायचे, कॅमल केस फॉर्मॅट फॉलो करायचं. ओके. हा एक रूल झाला. म्हणजे आता सपोज त्याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर मी इथं काय केलंय, सिम्पल आपण आता एक नेम नावाचा व्हेरिएबल घेतला. राईट. मी ते येणार console.log आणि इथं काय करतो मी नेम प्रिंट करतो. नेम काय प्रिंट झालं? समीर. राईट. आता तेच जर मी इथं घेतलं कॅपिटल नेम प्रिंट करताना. ओके. नेम तर स्टोअर आहे, जस्ट हे स्मॉल केसमध्ये हे कॅपिटलमध्ये. आणि इथे येऊन मी माझी फाईल काय करतो? रन करतो. तर आपल्याला एक एरर भेटतोय की नेम नावाचा व्हेरिएबल डिफाईन नाही आहे. डिफाईन नाही म्हणजे तो आपण डिक्लेअर केलेलाच नाही. ओके. बोथ आर डिफरंट. कॅपिटलवाला पण डिफरंट आणि स्मॉलवाला पण डिफरंट. तुम्ही असं पण नाही घेऊ शकत आहे NAME फर्स्ट कॅपिटल, स्टील तो काय करेल आपल्याला एरर शो करेल. प्रॉपर ज्या नावामध्ये तुम्ही व्हॅल्यू ठेवली तेच नाव तुम्हाला खाली पण यूज करायचं आहे.
ओके, जे व्हेरिएबल नेम तुम्ही यूज केलंय तेच व्हेरिएबल नेम तुम्हाला खाली यूज करायचे, तेव्हाच ते प्रॉपरली ॲक्सेप्ट करेल. ओके, हा झाला केस सेन्सिटिव्हचा एक रूल. त्यानंतर सेम नेमनी तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर नाही करू शकत. आता सेम नेमनी म्हणजे काय? सिंपल माहिती होतं, डोंट यूज सेम नेम. ओके, लक्षात येईल का नाही यूज करायचं. मी काय करतो, परत लेट नेम इज इक्वल टू अमन आणि लास्टला सेमीकोलन. ओके, दोघांचं काय झालं, सेम व्हेरिएबल नेम झालं. आता आपल्याला तो काय एरर देतो ते बघू. ओके, तो काय म्हणतोय, जो नेम नावाचा व्हेरिएबल आहे तो ऑलरेडी डिक्लेअर आहे. ओके, सेम नावाने तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर नाही यूज करू शकत. पण इथे एक करू शकता, जर हा लेट कीवर्ड तुम्ही काढून टाकला. ओके, लेट कीवर्ड काढून टाकला. आता मी जर याला रन केलं तर माझं आउटपुट काय येईल, एनीवन माहिती आहे कोणाला? आन्सर करू शकतो कोणी? मी काय केलं, लेट नेम इज इक्वल टू समीर, त्यानंतर नेम इज इक्वल टू अमन आणि प्रिंट केले खाली अमन. काय आउटपुट असेल माहिती आहे कोणाला? थोडंफार जावास्क्रिप्ट येतं कोणाला? ठीक आहे, नाही. ओके, तुम्हीच बघा. मी याला काय करतो, या फाईलला रन करतो. आता माझं आउटपुट प्रिंट झालं अमन. ते कसं काय? आपण तर लेट नेम इज इक्वल टू समीर घेतलंय सर. मग तुम्ही खाली नंतर न्यू व्हेरिएबल पण नाही घेतला आणि जस्ट नेम प्रिंट केलंय, तर इथं व्हॅल्यू झाली रिअसाइन. ओके, आपण काय केलं, याला व्हॅल्यू रिअसाइन केली आणि जी करंटली असाइन व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर असते आणि त्या व्हेरिएबलमध्ये आता अमन स्टोअर झाला आणि आपण खाली कन्सोल डॉट लॉग नेम केलं, मग त्यात स्टोअर अमन आहे तर अमन प्रिंट झालं. ओके, जास्त काही रॉकेट सायन्स नाही, सिंपल गोष्ट आहे. आता यात परत एक हे की तुम्ही व्हेरिएबल नेम कशा कशा पद्धतीने देऊ शकता, कोणते कोणते कॅरेक्टर अलाउड आहे. तुम्ही स्मॉल ए टू झेड यूज करू शकता, कॅपिटल ए टू झेड यूज करू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही अंडरस्कोर यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही डॉलर यूज करू शकता. सॉरी, डॉलर, वेर इज डॉलर. ओके, त्यानंतर तुम्ही 0 to 9 पर्यंत डिजिट यूज करू शकता. ओके, स्पेशल कॅरेक्टरमध्ये तुम्ही फक्त डॉलर अँड अंडरस्कोर, बाकीचे स्पेशल कॅरेक्टर अलो नाही करत. जसं पर्सेंट, हॅश, ॲट द रेट, नॉट इक्वल टू, हे काय यूज नाही करायचं, म्हणजे तो अलोच करत नाही. तर त्यांनी हे रूल्स दिले, हे आपल्याला फॉलो करायचे जेव्हा व्हेरिएबलचं नेम आपण डिक्लेअर करतो तेव्हा. तर फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर हा डेटा मी रिमूव्ह करतो. इथे घेतलं मी लेट नंबर इज इक्वल टू 10. ओके, व्हॅलिड आहे, प्रॉपर व्हॅलिड आहे. ओके, त्यानंतर मी घेतलं सपोज डॉलर नंबर इज इक्वल टू 10, हा पण काय व्हॅलिड आहे. त्यानंतर मी घेतलं लेट अंडरस्कोर नंबर, त्यात काहीतरी डिफरंट व्हॅल्यू, हा पण काय व्हॅलिड आहे. त्यानंतर मी घेतलं सपोज लेट नंबर अंडरस्कोर 1 आणि त्यात काहीतरी व्हॅल्यू 5, हा पण काय व्हॅलिड आहे. ओके, आता सगळे जर व्हॅलिड आहे तर नॉन व्हॅलिड काय? ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही नंबर डिक्लेअर नाही करू शकत. 1 नंबर इज इक्वल टू 10, हा काय
नॉट व्हॅलिड. हा काय नाही चालायचं. जो पण तुमचं व्हेरिएबल स्टार्ट आहे ते ऑलवेज स्टार्ट झालं पाहिजे एकतर कॅरेक्टरपासनं, डॉलरपासनं किंवा अंडरस्कोरपासनं. त्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्ही यूज नाही करू शकत. नंबर शुड नॉट स्टार्ट, तो स्टार्ट नाही झाला पाहिजे डिजिटपासनं, आणि जे स्पेशल कॅरेक्टर आपण अलो नाही केले त्यांच्यापासून तो स्टार्ट नाही झाला पाहिजे. तुम्ही नंबर यूज करू शकता, त्याच्या इनसाइड यूज करा. ओके, पण स्टार्टिंगला नंबर यूज नाही करायचा. ओके. सेकंड, तुम्ही ह्या पद्धतीने पण व्हेरिएबल नाही घेऊ शकत जे स्पेशल कॅरेक्टर मी नाही सांगितले ते. नंबर इज इक्वल टू 10, हा पण काय नॉट व्हॅलिड आहे. ओके, तर आपण आज 2 ते 3 सिंपल गोष्टी बघितल्या. फर्स्ट, याच्यामध्ये कशा पद्धतीने मेसेज प्रिंट करू शकतो, कन्सोल लॉग, कन्सोल इन्फो, कन्सोल वॉर्न, कन्सोल एरर. ओके, टेबल कसा प्रिंट करायचा ते पण बघितलं, राईट. त्यानंतर व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे. ओके, पूर्ण व्हेरिएबलचं डिस्क्रिप्शन आपण इथं बघितलं. ES5 मध्ये कसं करायचो आणि ES6 मध्ये कसं करतो ते पण प्रॉपरली आपण बघितलं. ओके, त्यानंतर ते व्हेरिएबल डिक्लेअर कसे करायचे त्याचे रूल्स बघितले. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? काय डाऊट्स चॅट बॉक्समध्ये सांगा, कोणाला काय डाऊट नाही. ओके, आता यात परत एक कन्सेप्ट आहे डेटा टाइप्स नावाची. मी काय करतो इथं सिंपल डेटा टाइप्स डॉट जेएस. आता डेटा टाइप्स म्हणजे काय. आता डेटा टाइप्स म्हणजे तुम्ही जो व्हेरिएबलमध्ये डेटा स्टोअर करता तो कोणत्या टाईपचा आहे. ओके, त्यासाठी असतात डेटा टाइप्स, पण ते आपण आजच्या लेक्चरला नाही घेणार आहे, ते उद्या बघू आपण. त्याआधी तुम्हाला जस्ट या 3 गोष्टींची थोडीफार प्रॅक्टिस करायची. ओके, हे ब्राउझरमध्ये कसं रन करायचं ते एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवत होता. त्यानंतर रूल्स काय, व्हेरिएबल्स काय, या गोष्टी परत मी रिपीट नाही करणार आहे, त्यामुळे यावर थोडंसं फोकस करा. आणि माहिती आहे खूप जणांच्या एक्झाम चालले, तर पूर्णचे पूर्ण फोकस इकडे करू नका. थोडं कमी कन्सेप्ट आपण घेऊ जोपर्यंत बाकीच्यांची एक्झाम एंड होत नाही. ओके, बाकीच्यांना त्यांना कोऑपरेट करा, म्हणजे तुम्हाला पण जास्त वेळ अभ्यास करायची गरज नाही, तुम्ही कॉलेजच्या एक्झामकडे फोकस करू शकता. बरोबर आहे ना. त्यामुळे आपण छोटे छोटे टॉपिक घेऊ, 2-2, 3-3 टॉपिक घेतो, त्यापेक्षा जास्त नाही. मग तुमची एक्झाम एंड झाली त्यानंतर आपण थोडे ॲडव्हान्स टॉपिक घेऊ, जसे फंक्शन, स्ट्रिंग, ॲरे. याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. काय डाऊट्स असेल कॉन्टॅक्ट करा. प्लस मी तुम्हाला याची जी लिंक आहे ती पाठवून देतो. ग्रुपवरतीची लिंक भेटून जाईल रेफरन्ससाठी. जस्ट त्यावरती क्लिक केलं तुम्हाला पूर्ण कोड भेटून जाईल तिथेच. पण प्रत्येकाने स्वतःचा असं सेपरेट क्रिएट करा, जावास्क्रिप्ट नावाचा एक क्रिएट करा आणि त्यात या फाईल ठेवल्या तरी चालेल. हे थोड्या दिवसासाठी ठेवायचं आहे आपल्याला, की तुम्हाला रिप्लीट काय ही कन्सेप्ट यूज करता आली पाहिजे. हे स्कूल कॉलेजमध्ये नाही होणार या गोष्टी. ओके, कंपनीत शिकवते आपल्याला, तर हे आलं पाहिजे आपल्याला. पुढे जर तुम्हाला एखादी टास्क दिली आणि रिप्लीटवरती सॉल्व्ह करायला लावली, तर त्यावेळेस आपल्याला रिप्लीटवरती थोडा एक्सपिरियन्स असणार आहे ॲज कम्पेअर टू अदर कॅन्डिडेट. ओके, मग तो तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, मीटिंग एंड करतो. आणि गिटहबसाठी तुम्हाला पर्सनल वेबसाईट तयार करायला लावली, काही मला अपडेट नाही केलं तर काय त्याचं रिपोर्ट करा मला, आणि ज्याची फीज पेंडिंग आहे त्यांनी फीज लवकर इन्स्टॉलमेंट कंप्लीट करा. ओके, काही जणांचे प्रॉब्लेम चालू आहे, ॲक्सेप्टेड आहे, नो इश्यू. सांगत चला, तुम्ही मला जर आधीच सांगितलं असतं तर आपले 2 ते 3 दिवस वाचले असते. बरोबर की नाही. ठीक आहे, एंड करतो. प्रॅक्टिस करा व्यवस्थित.